अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुवार, सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवार असल्यामुळे गुरुवार बद्दल थोडंसं मार्गदर्शन म्हणजेच आपल्या महाराजांबद्दल थोडंसं मार्गदर्शन आज तुमच्यासोबत मी करणार आहे. स्वामी भक्त, आपण सगळं स्वामी सेवकरी आहोत. आपण सगळे स्वामी भक्ती करतो, स्वामी भक्तीत लीन होऊन जातो आणि महाराजांच्या सेवेची आपल्याला गोडी लागत असते. बघा, पण असं देखील होतं की आपण सेवा करत असतो, सेवा करतो त्याचा त्रास खूप होतो आपल्याला. कारण बघा, सेवा करताना महाराज खूप परीक्षा बघतात. आपला भक्त कोणत्या वेळेपर्यंत टिकून राहतो या सेवेमध्ये, किंवा किती याच्या जीवनामध्ये कितीही मोठी अडचण आली तरी देखील हा आपली सेवा करतो का, ही परीक्षा महाराज बघत असतात. आणि इथेच लोक फसतात आणि इथेच लोक सेवा सोडून देतात. सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे, सेवेमध्ये टिकून राहणं त्याहून अवघड आहे. तुमची इच्छाशक्ती असेल ना, इच्छाशक्ती प्रबळ असेल सेवा करण्याची, तर तिथे तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. त्यामुळे दर गुरुवारी, नाही शक्य तर दर गुरुवारी कमीत कमी सेवा करायची आहे तुम्हाला. बघा, सेवा काळामध्ये खूप त्रास होतो, किंवा आपण जे काही सेवा करतो ते आपल्याला अनुभव येत नाही आणि आपण विचार करतो की याला इतका अनुभव आला, मग मला का अनुभव आला नाही. तुम्ही विचार करा ना, का नाही आला अनुभव तुम्हाला? आपलं काही चुकलं का? सेवा काळामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी करतो, ज्या चुका आपल्या हातून होत असतात आणि त्या चुकांमुळेच आपल्याला महाराज पावत नसतात. स्वामी आपल्याला दर्शन देत नाहीत किंवा आपल्याला अनुभव देत नाहीत, आपल्याला त्या सेवेची प्रचिती येत नसते. बघा, एखादा व्यक्ती जर समोर आपल्या म्हणजे जास्त प्रगती करत असेल, उदाहरणार्थ तुम्ही दोघे मित्र आहात किंवा मैत्रिणी आहात, तुमच्या दोघींची परिस्थिती सारखी आहे, पण काही दिवसानंतर एका मैत्रिणीची जर परिस्थिती खूप चांगली झाली तर दुसऱ्या मैत्रिणीने तिच्यावरती कधीच जळायचं नाही की बाबांनो, आम्ही दोघी सेमच मेहनत करतो, आम्ही दोघी कष्ट सारखंच करतो, तरी देखील ती माझ्या एवढी पुढे कसं काय गेली, तिच्या जीवनात कशा काय अडचणी आल्या नाहीत, माझ्या जीवनात इतक्या अडचणी काय येत आहेत. जळायचं नाही, कधीच कोणावरती जळायचं नाही. बघा, एखादा व्यक्ती समोर जात असेल, एखाद्या व्यक्तीची प्रगती होत असेल तर त्याच्या आनंदामध्ये आनंद मानायचा, किंवा माझी प्रगती होत नाही मग त्याची तर का प्रगती व्हावी, त्याची पण प्रगती झाली नाही पाहिजे, असा कधीच मनात विचार आणायचा नाही. कारण ह्या गोष्टी आपण करत असतो ना, मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही सेवा करा, कितीही स्वामी स्वामी करा, नाही, स्वामी पावणार नाही तुम्हाला. तुमच्या मनातच खोट असेल, तुमच्या मनातच पाप असेल तर कसे बरं महाराज तुम्हाला पावतील? तुम्ही म्हणत असाल मी दिवस रात्र महाराजांचं नामस्मरण करतो, दिवस रात्र महाराजांची मी सेवा करतो. सेवा नाही केली, फक्त महाराजांचं नाव तुमच्या मुखात आहे, अखंड नाव मुखात आहे, तरी देखील महाराज त्याला पावतात. लक्षात घ्या, त्याला देखील प्रचिती येते. पण तुम्ही भरपूर सेवा करता, इतरांविषयी तुमच्या मनामध्ये अशा पाप आहे किंवा खुन्नस आहे, प्रकारे अशी पुढे कशीच गेली, म्हणजे एखाद्याचा पाय खेचून त्याला खाली पाडायचं, अशा गोष्टी आपण कधी कधी करत असतो. यामुळे देखील आपल्याला महाराज पावत नाहीत. बघा, महाराजांना जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानायला शिका, इतरांच्या सुखात, इतरांच्या दुःखात दुःख तर इतरांच्या सुखात सुख मानायला शिका. बघा, एखादी व्यक्ती जर आपला कट्टर दुश्मन जरी असेल तर आपल्यामुळे त्याची एखादी गोष्ट जरी चांगली झाली तरी देखील तो आपल्याला दुवा देतो, एवढं लक्षात घ्या. एक वेळेस आपलं पटत नाही, कट्टर दुश्मन आहे आपण, पण आपल्यामुळे त्याची एखादी गोष्ट चांगली झाली आहे ना, तर तो बोलणार की तो कसा जरी असला तरी याच्यामुळे आज मला याचा फायदा झाला नाही, याचं त्याला पुण्य नक्कीच लाभेल, तो दुवा देतो, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे कधीच दुसऱ्यांच्या शापाचं कारण कधीच बनायचं नाही. आपल्याला इतरांची मदत करायची आहे, मदत कार्य करायचं आहे. मदत कार्य म्हणजे काय? प्रत्येकाला मदत करत फिरायचं का? तसं पण नाही म्हणत आम्ही. बघा, तुम्हाला एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती समोर जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या, त्याला बढावा द्या, नाहीतर तुझं होणारच नाही. निगेटिव्ह बोलायचं नाही, पॉझिटिव्ह त्याला सुद्धा पॉझिटिव्ह वाईब्स द्यायच्या, स्वतः सुद्धा पॉझिटिव्ह बोलायचं. कारण त्याला जितक्या पॉझिटिव्ह वाईब्स देतात तेवढ्या तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येणार आहेत. तू कर, तुझ्याकडनं होईल, महाराज सोबत आहेत, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. महाराज परीक्षा बघतात, पण तू खचून जाऊ नको, धीर सोडू नको, असं आश्वासन, असा धीर त्या व्यक्तीला द्यायचा आहे. नाहीतर बघा, एखाद्या सेवेकरी असतो किंवा आपल्याला सेवा येते, बाबांनो प्रचिती आलेले, अनुभव आलेले एक प्रत्येकाला सांगत जा की महाराजांची सेवा करा, या सेवेने हे होतं, त्या सेवेने ते होतं. बघा, महाराजांच्या सेवा देखील प्रत्येकाला सांगायची आहे, प्रत्येकाला सेवा कार्यात देखील आणायची आहे.
आणि तुम्हाला देखील माहित आहे भरपूर आता स्वामी सेवेकरी असे आहेत, पहिला त्यांना स्वामी म्हणजे कोण हे माहित नव्हतं, पण आता स्वामी स्वामी करतात सगळे. का? महाराजांची प्रचिती येते म्हणूनच आपण सेवा कार्यात आलोय ना. महाराजांची प्रचिती येते म्हणूनच आपण महाराजांची सेवा करतोय ना. काहीतरी आहे ना, म्हणूनच आपण सेवा कार्यात अजूनपर्यंत टिकून आहोत. काही का होईना. असे देखील सेवेकरी आहेत, त्यांना अनुभव आले नाही, ते खचून गेले व म्हणले महाराज काही पावत नाहीत आणि तुम्ही खोटं बोलता, तुम्ही व्यवस्थित सांगत नाही काही. पण जो व्यक्ती या अडचणीच्या काळामध्ये म्हणजे या रेसमध्ये जो पळत सुटलाय ना, तोच व्यक्ती जिंकणार. पुढे जाताना माझे पाय दुखले म्हणून मी मध्येच थांबून बसून गेलो तर तुम्ही रेसमधून बाजूला होणार. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला खचून जायचं नाहीये. त्याच पद्धतीने बघा, आपण स्वामी सेवा करतो, आपल्याला एखादी सेवा येते तर स्वतःच्या सेवेवरती कधीच गर्व करायचा नाही की मी इतकी सेवा करतो, मी इतके ग्रंथ वाचलेत, मी इतकी पुस्तकं वाचलेत. अजिबात नाही. कोणाला सांगायचं नाही मी एवढं केलं, मी तेवढं केलं. महाराजांनी जितकं करून घेतलं तेवढं मी करतो आणि मी सगळ्यांना सेवा कार्यात आणण्याचा प्रयत्न करणार, एवढंच बोलायचं असतं. नाहीतर आपल्या सेवेचा गर्व कधीच स्वतःवर आणि दुसऱ्यांवर झाडायचा नाही, कधीच नाही. कारण महाराजांनी प्रत्येकाचा लेखाजोखा महाराजांकडे असतो, एवढं लक्षात घ्यायचं. आणि बघा, त्याच पद्धतीने आपण आता सेवा करतो, सेवा करताना त्रास होतो, आपल्याला अनुभव येत नाही. त्रास का होतो? तर महाराज परीक्षा बघत असतात, अनुभव काय येत नाहीत. आता तुम्ही रोज नित्य सेवा करता, समजा रोज नित्य सेवा करताना 3 स्वामीचे सारामृताचे पुस्तक आहेत आणि मध्येच फोन वाजला, ते बाजूलाच ठेवायचा, फोन घ्यायचा आणि तिथेच आसनावरती बसून तिथेच गप्पा गोष्टी करत राहायचं. ते चुकीचं आहे की बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं? सेवा करताना फक्त सेवाच करा. असा अचानक अर्जंट कॉल आला समजा, म्हणजे ऑफिस मधून बॉसचा वगैरे आला, तर तुम्ही उचलून सांगू शकता बाबा 5 मिनिटांनी करतो, किंवा त्या आसनावरून बाजूला व्हा, आसनावरून बाजूला व्हा आणि मग बोला. कारण आपण देवांसमोर बसलेलो आहोत, देव आपल्या समोर आहे, त्यांच्या समोर बसून त्यांची सेवा करतोय आपण. त्यावेळेस असं करायचं नाहीये की ज्यामुळे आपल्याला त्याचं पुण्याच्या ऐवजी दोष लागतील, आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही, असं कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीये. त्याच पद्धतीने बघा, आपण माळ जप करतोय, माळ आपल्या हातात आहे, माळ हातात आहे आणि मुलं खाली बाजूला दंगा करतायत, ए शांत बस रे, ए दंगा करू नको रे, ए टीव्ही बंद कर, ए एवढा का कालवा करताय तुम्ही, मी माळ जप करते ना, मला डिस्टर्ब करू नका तुम्ही, ए शांत बसा ना, नाहीतर मी मार देईन. अशा पद्धतीचं माळ जप असते तुमची. म्हणजे मनी पण फिरवताय आणि बोलताय दुसरंच काहीतरी, किंवा काहीतरी मागं लागले आहोत, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काय आहे हे? धड तुमचा उच्चारही येत नाहीये, धड मनी पण व्यवस्थित फिरत नाहीयेत. एकदा श्री स्वामी समर्थ बोलता 4 वेळा मनी फिरतो, असं पण होतं. आपली माळ कधी अर्धी होते आपल्याला कळत पण नाही. अशी देखील सेवा नाही करायची. या सेवेला काहीच अर्थ नाहीये, काहीच अर्थ नाही. मग मी 11 माळी केल्या, मी 21 माळी केल्या, मी हे केलं, मी ते केलं, काही उपयोग नाही याचा. माळ जप करताना एकाग्रता हवी. फक्त महाराज, तुम्ही आणि तुमचा आवाज, एवढंच तुमचाच आवाज तुमच्या कानामध्ये घुमला पाहिजे, इतकं मग्न होऊन जायचं असतं. भले एक माळ करा, पण व्यवस्थित करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्यवस्थित माळ जप करायचे. पण काही तर मागं लागले आपल्या आणि माळ जप करायची, असलं काय करायचं नाही. त्याचे दोष आपल्याला लागतात, एवढं लक्षात घ्या. आणि माळ जप करताना कधीच कोणाशी बोलायचं नाही, एकरूप होऊन त्याच्यामध्ये लीन होऊन मग माळ जप करायची. ह्या चुकाच आपल्याला नडत असतात. किंवा माळ जप चालू आहे, बाजूला काही मुलं घरात नाही, घरात कोणच नाही, आपण माळ जप करतोय, पण एखादा विचार डोक्यात आला की बाबानो 2 दिवसांनी याचं लग्न आहे, त्या लग्नात मी जाताना कोणती साडी नेसणार, मेकअप काय करणार, ज्वेलरी काय घालणार, मग मी हे केलं, मग मी ते केलं, तिने अशी ज्वेलरी घातली, तिने अशी साडी घातली. म्हणजे आपला विचार एक आपल्या मनामध्ये विचार येतो आणि तो विचार संपूर्ण स्टोरी तयार करतो की पुढे जाऊन काय होईल. ही सुद्धा चूक आहे. म्हणजे तुमच्या देखील लक्षात नसतं परत की तुम्ही नक्की माळ जप केली, 1 केली का 2 केली का केलीच नाही, हे तुम्हाला देखील समजत नाही. त्यामुळे माळ जप करताना विचारांना देखील आपल्या मनामध्ये थारा द्यायचा नाही. या चुका आपल्या हातून घडत असतात, त्यामुळे आपल्याला प्रचिती येत नसते, एवढं लक्षात घ्या. आणि जरी आपण सगळ्या सेवा परफेक्ट करत असो, परफेक्ट व्यवस्थित सगळ्या सेवा जरी करत असलो, तरी देखील आपला जो कर्म आहे आणि जो प्रारब्ध आहे तो कुठेतरी खराब
आणि आपल्या ज्या सेवा आहेत त्या आपलं कर्म आणि आपला प्रारब्ध सुधारण्यासाठी तो मदत करत असतात, म्हणजे कुठेतरी चांगला व्हावा यासाठी मदत करत असतात. त्यामुळे त्या सेवा देखील वाया जात नाही. व्यवस्थित लक्ष देऊन रोज 3 अध्याय तुम्हाला स्वामी चरित्राचं वाचायचं होत नाही, एक वाचा, पण मनापासून वाचा. नित्य सेवेला सुरुवात करा तुम्ही. रोज 3 अध्याय, नाही शक्य 1 अध्याय, 1 माळ, 11 माळी शक्य नाही 1 माळ, आणि 1 वेळा तारक मंत्र म्हणा. सुरुवात तरी करा, पण परफेक्ट, व्यवस्थित. ज्यावेळेस अशा पद्धतीने सेवा कराल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी मगाशी काय म्हणलं, जो व्यक्ती सेवा देखील करत नाही, माळी देखील जपत नाही, तारक मंत्र असेल, कोणतीच सेवा महाराजांची करत नाही, पण त्याच्या मुखामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ उठता बसता चालता बोलता नाव आहे, त्याला देखील महाराज पावतात, त्याला देखील महाराज प्रचिती देतात. का? शुद्ध अंतकरणापासून त्यांनी महाराजांना आवाज दिलेला आहे आणि दिवसभर तो महाराजांचं नामस्मरण करतोय, तरी देखील महाराज त्याला पावतात. त्यामुळे या छोट्या छोट्या चुका टाळायच्या आहेत आणि आपण स्वामी सेवा करायची आहे. नक्कीच तुम्हाला कळलंच असेल आपली चूक काय होते व आपण काय चुका करतो, त्यामुळे आपल्याला महाराजांची प्रचिती येत नाही, अनुभव येत नाही, त्रास देखील का होतो आपल्याला. नक्कीच समजलं असेल. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेच्या निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.